हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची पूर्ण कटिंग बघितली होती. तर मी याची पूर्ण सविस्तर माहितीसह कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर ज्यांनी कोणी बघितला नसेल ते नक्की बघा. आणि आता आज आपण या ब्लाऊजला पूर्ण स्टिच करणार आहे आणि तयार करणार आहे. तर इथे बघा, मी गळ्याचं कटिंग केलेलं नव्हतं, पण जसं मार्किंग आहे तसंच इथे मी कट करत आहे. तर इथे काय करायचं, आपल्याला पहिले पाठीमागचा भाग तयार करायचा आहे. तर या प्रकारे असा गळा टाकलेला आहे मी. आता इथे कमरपट्टी लावायची आहे आपल्याला. तर मी इथे बघा जोडून बघत आहे, बसते का म्हणून पट्टी. तर इथे बघा, आता ही पट्टी आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आता इथे टक्स घ्यायचे आहे आपल्याला. दोरी पण कमरेचे, तर अर्धा इंच रुंदीमध्ये आणि 5 इंचापर्यंत लांबीमध्ये मी इथे टक्स मारून घेत आहे पाठीमागच्या भागाचे. तर आता इथे टक्स मारताना काय करायचं आहे, जेव्हा आपण शिलाईसाठी 1.5 इंच घेतो तेवढं आपल्याला सेंटर पासून फोल्ड साईडला सोडायचं आहे आणि नंतर आपल्याला असं टक्स देऊन घ्यायचं आहे. इथे बघा, आता दोन्ही टक्स मारून झालेले आहे. आता काय करायचं, इथे असा आपला कॉर्नर निघतो. इथे बघा, डीपने गळा असला की टक्स मारल्याच्या नंतर तर तो आपल्याला एक सरळ करून घ्यायचा आहे. आता मी कमरपट्टी वरच्या बाजूला ठेवून घेतली आहे आणि पूर्ण ब्लाऊजला अर्धा इंच अंतरावर मी इथे शिलाई मारून घेतली आहे. आता आपल्याला पट्टीला दाबटीप मारून घ्यायची आहे या प्रकारे. आणि आतल्या साईडला इथे डबल फोल्ड करून इथे मोठी शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला उसवायला सोपं जाईल, कारण आपण याला इथे तुरपाई करणार आहे. तर बघा, हा पाठीमागचा भाग तयार झाला आपला. आता आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे. तर इथे बघा, हे 2 साईडचे पार्ट आहे समोरचे आणि हे कटोरी आहे. तर आपल्याला वरच्या बाजूला कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे. खालच्या बाजूला कमी जास्त झालं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण वरच्या बाजूला एक सारखं आलं पाहिजे. तर इथे बघा, आता वरच्या बाजूलाच मी कटोरी जोडून घेतली आहे या प्रकारे. आता इथे थोडंसं खालीवर झालं तर आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे बघा फोल्ड करून घ्यायचं आहे कटोरी मधोमध आणि 1 इंचावरच मी इथे कटोरीचा टक्स देऊन घेत आहे आणि लांबीमध्ये 2.5 इंचापर्यंत इथे टक्स दिलेला आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर त्या अगोदर इथे आपलं कटोरी जेवढं म्हणजे तयार कटोरी आहे तेवढं माप टाकून घ्यायचं आहे आणि साईडला हुक लावतो आपण त्या बाजूला सोडून द्यायचं आहे अर्धा इंच. आता इथे 4.5 ची कटोरी आपल्याला ठेवायची आहे. आता बघा, मी क्रॉसपट्टी अशा प्रकारे लावत आहे. डबल मध्ये डायरेक्ट वरच्या बाजूला ठेवून बघा, इथे या प्रकारे मी क्रॉसपट्टी लावून घेत आहे. तर आता क्रॉसपट्टीला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर या प्रकारे बघा, आता आपला एक भाग तयार झालेलाच आहे लगभग. आता इथे आपल्याला आयपट्टी लावायची आहे. तर हे जे गळ्याचा भाग निघलेला असतो आपला, तर त्याच्यामधून अशा 2 पट्ट्या काढायच्या आहे आय हुक साठी. तर ही आपण आयपट्टी लावत आहे. तर उलट्या बाजूला इथे बघा ठेवून घेतली आहे मी पट्टी आणि नंतर सरळ बाजूने याच्यावर फोल्ड करून दाबटीप देऊन घेतली आहे या प्रकारे. तर आता इथे बघा, आपलं साईडला सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर याच प्रकारे दुसरा भाग सुद्धा मी कटिंग करत आहे, स्टिचिंग करणार आहे. तर इथे जे पण आपल्या साईडला एक्स्ट्राचं वाटत आहे ते आपल्याला इथे कट करायचं आहे. तर बघा, किती छान आलेलं आहे कटोरी. आता आपण दुसरा भाग तयार करणार आहे. तर इथे बघा, आता मी दुसऱ्या भागाला सुद्धा वरच्या बाजूनेच कटोरी जोडायला घेतली आहे. आता याला पण सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची या प्रकारे. आता मी पूर्ण तयार करते हा भाग आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर इथे बघा, आता हे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला जो पाठीमागचा भाग तयार आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे अशा प्रकारे ब्लाऊज पार्ट ठेवून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित शोल्डर जोडायचे आपल्याला, कोणत्या बाजूला कमी जास्त ठेवायचं नाही आहे, व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आता इथे या प्रकारे मी जोडून घेत आहे, पण आता इथे मला एवढा मशीनला त्रास दिला होता. एवढं ब्लाऊज शिवायला 10 वेळा मी बॉबिन केस वर काढले असेल, कारण की याच्या सेटिंग बिघडली आहे बॉबिन केसची. त्याच्यामुळे काय होत आहे, शिलाईच येत नाहीये बरोबर. तर हे बघा, आता इथे किती परेशान आहे मी या बॉबिनने. तर आता इथे बघा, मी व्यवस्थित करून घेते आणि परत शिलाई मारून घेते शोल्डरला. आता काय करायचं, आपल्याला शोल्डरला आपलं जे
गळ्याची बाजू आहे ना त्या बाजूला 1/2 इंच तिरकस घ्यायचं आहे, ज्याने काय होणार आपला शोल्डर घट्ट बसेल, उतरणार नाही. तर हे डीपनेक ब्लाउज मध्ये खूप गरजेचं आहे. गळ्याच्या बाजूने क्रॉस मध्ये बघा 1/2 इंच जास्त घ्यायचं. तर या प्रकारे बघा आता हे दोन्ही शोल्डर आपले जोडून झालेले आहे. आता आपल्याला पायपिंग करायची आहे ब्लाउजला पूर्ण. तर आता मागचा गळा आपण थोडासा आकार वेगळा टाकलाय. तर त्याला काय करणार आहे आपण पूर्ण ब्लाउजला पट्टी लावून घेणार आहे पायपिंगची. आणि मागच्या गळ्याला जे गळा आहे आपला डिझाईनचा थोडा डिझाईन म्हणजे फक्त त्याचा शेप वेगळा आहे गोल गळ्याऐवजी. आता इथे बघा मी 1.25 1 इंचाच्या मी पट्ट्या घेतल्या आहे. तर या पट्ट्या डबल मध्ये आहेत. तर ह्या एकूण 8 पट्ट्या झालेल्या आहेत. एवढ्याच लागणार नाही आपल्याला. आता या प्रकारे बघा सरळ भागावर ठेवून आपल्याला एक पूर्ण लांब पट्टी तयार करायची आहे. इथे बघा लांब पट्टी तयार झालेली आहे. आता जी हुकाचं बाजू असते आपली तर त्या बाजूला बघा इथे त्या बाजूपासून पट्टी लावण्यास सुरुवात करायची. तर डबल फोल्ड मध्ये घेतली आहे मी पट्टी. शोल्डर बरोबर आपल्याला एकाच बाजूला ठेवायचे आहे. आता बघा 1/2 इंच मी शिलाईमध्ये 1-2 लाईन एवढं अंतर घेतलं आहे. आता इथे आपल्या ब्लाउजच्या गळ्याचा कॉर्नर येतो. इथे काय करायचं आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची आहे. जिथं पण कॉर्नर आहे तिथे एक प्लेट टाकून घ्यायची आहे. तर आपल्या गळ्याला 3 ठिकाणी कॉर्नर येत आहेत या प्रकारे. तर मी इथे असं फोल्ड करून घेतले आहे एक प्लेट टाकून. त्याने काय होणार आपला शेप एकदम व्यवस्थित येणार. तर अशा प्रकारे आता ही पट्टी पूर्ण लावून घ्यायची आहे. शोल्डरच्या भागावर थोडी जास्त ओढायची आहे आपल्याला जेणेकरून घट्ट बसेल शोल्डर. तर या प्रकारे बघा आता आपली पूर्ण पट्टी लावून झालेली आहे. आता आपण याला पायपिंग करून घेऊ. तर पायपिंग मी फक्त शोल्डर पर्यंतच करत आहे समोरच्या भागाला दोन्ही पण. आता इथे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे जिथे पण कॉर्नर आहेत आपले तिथे या प्रकारे. आता काय करायचं आहे इथे जी पायपिंग आहे आपली ती शोल्डर पर्यंतच घ्यायची आहे समोरच्या भागाची या प्रकारे. आणि मागच्या भागापासून आपल्याला म्हणजे शोल्डर पासून मागचा भाग जो आहे गळ्याचा तर तिथे आपल्याला पट्टी डायरेक्ट फोल्ड करून घ्यायची आहे. पायपिंग नाही बनवायची, डायरेक्ट पट्टी फोल्ड करून घ्यायची. तर या प्रकारे आता बघा गळ्यापर्यंत मी शोल्डर पर्यंत पायपिंग करून घेतली आहे आणि खालच्या बाजूला डायरेक्ट पट्टी फोल्ड केलेली आहे. तर याने आपल्या ब्लाउजची फिनिशिंग थोडीशी गळ्याची चांगली वाटते आणि शेप सुद्धा आपला व्यवस्थित एकदम येते. तर आता इथे बघा वरच्या पूर्ण गळ्याला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे पट्टी फोल्ड करून. तर जो गळ्याचा शेप आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. आता पूर्ण गळ्याला बघा मारून झालेली आहे. आता पुन्हा इथून काय करायचं आहे शोल्डर पासून पायपिंग करायला सुरुवात घ्यायची आहे समोरच्या भागाला. इथे मी समोरच्या भागाला बघा या प्रकारे पायपिंग करून घेत आहे. आता काय करायचं आहे आपल्याला जे मागचा भाग गळ्याचा भाग आहे तिथे शोल्डर पासून अधिक आपल्याला एक डबल शिलाई करून घ्यायची आहे. त्याने काय होणार पट्टीचे जे फिनिशिंग आहे ती खूप चांगली येणार आहे. तर आता इथून बघा या प्रकारे असा गळा तयार झालेला आहे आपला. शोल्डर पासून काय करायचं ते लॉक करायचं आहे आणि काटाला अधिक आपल्याला 1/2 इंचावर एक शिलाई देऊन घ्यायची. त्याने काय होणार तिची पट्टी आपण फोल्ड केलेली आहे ती व्यवस्थित बसणार आहे. तर इथे बघा आता पूर्ण शोल्डर पर्यंत आपल्याला मारून घ्यायची, इथे लॉक करून घ्यायचं. अशा प्रकारे आपला गळ्याचा जो शेप आहे तो तयार झालेला आहे. तर खूप छान दिसत आहे हा. आता आपल्याला काय करायचं बाही लावून घ्यायची आहे. तर त्या अगोदर इथे आपल्याला शोल्डरचा जो भाग आहे तो थोडासा एकसारखा करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या बाहीचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित एकसारखा आला पाहिजे. इथे बघा मागचा पुढचा भाग व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता जे मार्किंग केलेलं आहे समोरच्या भागाला ते मार्किंग असं बरोबर आपल्या समोरच्या भागाला आलं पाहिजे. तर इथे बघा बाहीचा कपडा अजिबात ओढायचा नाही. खालची जे आपले ब्लाऊजचा कपडा आहे तो थोडासा ओढला तर चालते. आता मी सेंटर पासूनच जोडत आहे बाही आणि मी कोणत्याही ब्लाऊजला सेंटर पासूनच जोडते. त्याने काय होते आपली फिटिंग व्यवस्थित येते आणि जरी कमी झाला कपडा बाहीचा किंवा जास्त झाला तर तो फिटिंगच्या बाजूला जाणार. तर यासाठी काय करायचं शोल्डर पासून मधोमध पासूनच आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे.
तर आता इथे बघा आपण इथे डबल शिलाई मारून घेत आहे. आता इथे बघा एवढं पट्टी फोल्ड करण्यासाठी मी एवढं कपडा एक्स्ट्रा घेतला होता. तिथून आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे असे डबल. आणि याच्यावर सुद्धा मोठी जाड शिलाई मारून घ्यायची आहे 5 नंबरची, जेणेकरून आपल्याला ती खोलायला सोपी जाईल. कारण याला सुद्धा आपल्याला तुरपाई करायची आहे. तर अशा प्रकारे आता बघा बाही सुद्धा झालेली आहे. आता सरळ बाजूनेच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. या प्रकारे दोन्ही भाग जोडून घ्यायचे. आता आपल्याला कव्हर शिलाई करून घ्यायची आहे. जर आता इथे बघा दोन्ही भाग जोडता वेळी काही कमी जास्त झाले तर आपल्याला आर्मोल मधून कमी जास्त करायचे आहे. आता इथे बघा सरळ एक दाब टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण ब्लाउजला व्यवस्थित. खालची जी फिटिंग आहे ती व्यवस्थित दोन्ही भाग आपल्याला बघून घ्यायचे आहे. तर या प्रकारे बघा आता इथे मी पूर्ण जोडून घेतला आहे. आणि आता उलट्या बाजूने आपल्याला फिटिंगचं मार्किंग टाकायचं आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा आता उलटा केला आहे मी ब्लाऊज. सर्वात पहिले आता इथे काटावर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला फिटिंगचं माप टाकून त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा आता इथे आपली काटाची जी शिलाई आहे ती मारून झालेली आहे. आता इथे माप टाकायचं आपल्याला फिटिंगचं. ते बघा इथे 3.5 इंच दंडगीर आहे. 7 इंच आपला चेस्टचा भाग आहे चौथा आणि कमरेचा 5.5 इंच म्हणजे कंबर 22 इंच आहे. अशा प्रकारे 3 माप आपल्याला मार्जिन करून घ्यायचे आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे शिलाई दिसत नाहीये बरोबर व्हिडिओमध्ये, पण एक सारखी आलेली आहे. काटाने अधिक आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहे. तर खूप व्यवस्थित आलेलं आहे आपलं ब्लाऊज इथे शिवण्यामध्ये. तर आता दुसरा भाग सुद्धा मी सेम पद्धतीने तयार करून तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते. तर इथे बघा जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे बघा आता पूर्ण ब्लाऊज अशा प्रकारे तयार झालेला आहे. तर खूप छोटी साईज आहे आणि एकदम व्यवस्थित इथे ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.